धन्यवाद दीपक. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषक 2024 स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघू शकू. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळतो श्री गणेश दहीगाव आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला बरटपाडा 11 बरटपाडा संघाचे फलंदाज पाहायला मिळतात. नाणेफेक जिंकलेली आहे दहीगाव संघाच्या संघनायकाने, त्याने क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहेत बरटपाडा संघाच्या फलंदाजांना. इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि त्याच्या साथीने अर्जुन आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू उजव्या स्टेजच्या फार बाहेर निघून गेले आणि त्यानंतर इथे हुक केलेला आहे चेंडूला. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळतील आणि कुणाल याचा हा मैदानाच्या आतमध्ये अत्यंत आक्रमक पवित्रा चौकार. मिळाला दहीगाव संघाच्या वतीने. दहीगाव संघ पहिलं षटक मला असं वाटतं बऱ्याचदा राजकुमारला फेकण्यासाठी देत असतं. यावेळेस सचिन आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये स्विच केलेला आहे. आणखी एकदा मोठा फटका. कुणालने आजचा दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीने वापरलेला आहे. चांगली फटकेबाजी, भेदक आणि प्रेक्षणीय फटके त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलेले आहेत आणि तीच स्ट्रिक कायम ठेवत असताना या महत्वाच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये पुन्हा एकदा आग ओकणारी फलंदाजी कुणालची आपण बघतो. षटकारानंतर रिव्हर्सचा पवित्रा आणि षटकार. पहिला चौकार, त्यानंतर आलेला आहे षटकार. समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने ऑन द राईज खेळतायत. आणखी एकदा चेंडू सीमा पार. आणखी एक मोठा फटका, आणखी एक भेदक षटकार. एक्सपर्ट गोलंदाज का असावा लागतो याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. खरं तर राजकुमारने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये फ्रंटलाईन बॉलर म्हणून कामगिरी केलेली दहीगावच्या वतीने, परंतु थोडा स्ट्रॅटेजिकल चेंज करण्यात आला. सचिनला पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रयुक्त केलेलं आहे. पाहायचं आहे आतापर्यंत तर मार पडलेला आहे सचिनवर. 16 धावा आलेले आहेत. 3 चेंडू आणखी शेष आहेत. पायांमध्ये ठेवलेला चेंडू फ्लिक करताय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. इथे चेंडू अडवला जातो. एक पूर्ण दुसरीचाही प्रयत्न केला जाईल. फुलर लेनचा चेंडू होता पॅडमध्ये ठेवलेला, त्यावर अत्यंत चांगला फटका, दर्शनीय फटका. आणखी एकदा फ्लिकचा आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजाचा आणि त्यामध्ये 2 धावा इकडे मिळालेल्या आहेत. धावफलक अत्यंत द्रुत गतीने पुढे चाललेले आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 18 अर्थात 18. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत की नाही हे पाहावं लागेल. लॉंग ऑफ क्षेत्र खाली होता आणि तिकडेच टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. तिसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत कुणाल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अत्यंत चांगले धावलेले आहेत आणि याचमुळे 3 धावा इथे पूर्ण होत असलेल्या आपण बघतो. मला आठवतं गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये कुणाल तिकडे जखमी होते, त्यामुळे खेळत नव्हते आणि आता ते रिकवर झालेले आहेत. अत्यंत घातक असा हा फलंदाज गोलंदाज आहे. ज्या पद्धतीची फलंदाजी असते, गोलंदाजी सुद्धा तितक्याच भरधाव वेगाने करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत कुणाल. इथे चांगले खेळलेत आतापर्यंत बरटपाडा संघासाठी आणि एक खेळाडू इन झाल्यानंतर लगेच बरटपाडा संघाचा परफॉर्मन्स बदलायला लागलेला आहे. उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू पण चवळत आहे. त्यावेळेस हा चेंडू वाईड घोषित केला जातो. अतिरिक्त एक धाव इकडे धावफलकावर जोडली जाईल आणि याचबरोबर धावफलक पुढे जात आहे. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 22 अर्थात 22. अत्यंत चांगली समर्पक सुरुवात, धडाकेबाज सुरुवात मिळालेली आहे इथे बराटपाडा 11 बराटपाडा या संघाला. कुणालने ते काम केलेलं आहे. 5 चेंडूंमध्ये 21 धावा त्याने कुठून काढलेले आहेत. फ्रंट अँगलने आपल्याला इथे खेळाडू दाखवले जात आहेत. क्लोज व्ह्यू खेळाडूचा आपण बघतो. रोहित रॉय कॅमेरामन यांच्या वतीने फलंदाज आणि यष्ट्यांच्या मागे असणारे यष्टीरक्षक जगन दाखवले जात आहेत. इथेही पूलचा फटका आपण बघतोय. दोन्ही बाजूने आक्रमणाला सुरुवात, काउंटर अटॅक केला जातोय बरटपाड्याच्या वतीने. अर्जुनने पहिल्या चेंड्यावर लक्ष भेद साधलेला आहे आणि चेंडूला धाडलेल्या सीमारेषेच्या पलीकडे. अर्जुनचाही एक मोठा प्रहार, षटकार.
धावपलकावर एकही गडी आतापर्यंत बाद झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. कुणालने 5 मध्ये 21, त्याचबरोबर अर्जुन एक चेंडूचा सामना करत असताना 6 वर खेळत आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज राजकुमारचा वापर केला जातोय. स्ट्रायकिंगला बॅटर आपण कुणाल याला बघू शकतो. बक्षीस पात्र फेरीतील सामना, या सामन्यामध्ये दबाव दोन्ही संघांवर निश्चितच आहे, परंतु तो दबाव जुगारून देत असताना फलंदाजी चांगली राहिलेली आहे आतापर्यंत बराटपाडा 11 बराटपाडा संघाच्या वतीने या दोन फलंदाजांची. राजकुमार कुणालसाठी यावेळेस पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक उंचच आभाळाकडे बघतायत, याचा अर्थ चेंडू आणखी एकदा हवाई मार्गे निघून गेलाय. क्षेत्ररक्षक बनले दर्शक आणि त्याच्या मस्तकावर दस्तक देत असताना कुणालने फटका खेळलेला आहे. आणखी एक दिलखेच आणि दिलखुलास षटकार. फार लवकर पिक करतायत, अतिरिक्त वेळ आहे फलंदाज कुणालकडे, त्याचाच फायदा त्यांना फलंदाजी करत असताना होत आहे. स्विच केलेला आहे. ज्या वेळेस फलंदाज स्विच करतोय कुणाल, त्या वेळेस त्याचं कनेक्शन प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि याचबरोबर चेंडूने आणखी एकदा डीप थर्डमॅन रिजन सीमारेषेची सफर केलेली आहे. आणखी एक चौकार. बॅटमधून जणू काय ज्वाला येत आहेत आणि तोफेचे गोळे बाहेर पडतायत. आकुटाप्याचा चेंडू उजव्या बाहेरून मारलेला आहे. आणखी एकदा ऑन द राईज खेळलेला पटका सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या क्वालिटीचा ब्रँडेड कुणालचा चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच बघितला 42 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. पहिल्या षटकामध्ये 28 आले होत्या, त्यानंतर राजकुमारचं दुसरं षटक सुरू झालं, त्यावरही तुटून पडलेला आहे फलंदाज कुणाल. 6-4-4 अशा पद्धतीने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत. इथे स्विच करण्याचा प्रयत्न आपण बघतो, चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतो. ही ओळख आहे राजकुमारची की ज्याने गेली अनेक वर्ष जपलेली आहे, परंतु लेग बॅचवर पण ही धाव खरं तर आली, परंतु तरी सुद्धा त्या गोलंदाजावर आक्रमण यशस्वीरित्या उभारताना फलंदाज कुणालला आपण पाहिलं. राजकुमार म्हटलं की त्याचा चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितरित्या खाली राहतो, असा अनेकदा आपण अनेक वर्षापासून बघत आहोत, परंतु इथे या विकेटवर त्या पद्धतीने चांगली गोलंदाजी राजकुमारला या सामन्यात तरी निदान आतापर्यंत करता आली नाही. मागच्या बाजूने चेंडू येत असलेला खरं तर आपण बघतो. यावेळेस एकदा विकडे असेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. चांगली सुरुवात मिळाली आहे बराटपाडाला, त्याचमुळे आता अतिरिक्त रिस्क ते मैदानाच्या आतमध्ये घेणार नाहीत. एकरी धावासाठी फलंदाज बाद करून घेणं हे खरं तर जो मोमेंटम तुम्हाला मिळालेला आहे ते ब्रेक करण्यासारखं आहे. 44 धावा धावपलकावर शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. स्ट्रायकिंग याला बॅटर आपण बघू शकू. 9 चेंडूचा सामना करत असताना 36 वर खेळत आहेत. छोटा बुडलेंचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेला आहे. कल्पेश तिकडे होते, हा झेल त्यांच्या वतीने टिपण्यात आलेलं नाही. या स्पर्धेत ज्यांचं अत्यंत चांगलं सहकार्य मिळालेलं आहे, आजच्या एका जर्सीचं सौजन्य ज्यांच्या वतीने दिलं गेलेलं आहे, मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, त्यातील एका संघाच्या जर्सीचं सौजन्य मिळालेलं आहे निश्चितच श्री गणेश दहीगावच्या, ते म्हणजेच पादिरवाडी संघाच्या टी शर्टचं सौजन्य ज्यांच्या वतीने मिळालेले आहे ते AK कलेक्शनचे प्रोप्रायटर अमोल कोकाटे यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 2 षटकं संपलेत. 45 धावा धावपलकावर. निराशाजनक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांची आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा.
यस, आपल्याकडे अधिकचा वेळ नाही दहीगाव संघ, अजून एक सामना खेळवायचा आहे. बरोबर 11 मिनिटं 2 षटकांसाठी तुम्ही इथे वापरलेले आहेत, त्यामुळे तिसरं षटक लगेचच सुरू करा. जगन शेळकेच्या वतीने तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना जगनला आपण बघू. पाहायचंय, अनुभव जगन यांच्याकडे खूप चांगला आहे. त्या अनुभवाचा कशा पद्धतीने वापर करतील जगन यावेळेस गोलंदाजी करत असताना, कारण प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाने गोलंदाजीचे वाभाडे काढलेले आहेत आणि त्याचमुळे आता ही जबाबदारी आहे गोलंदाज जगनवर. त्याने किफायतशीर जर गोलंदाजी केली तर धावपलकाचा वेग थोडा मंदावू शकतात ते. स्टार्किंगला बॅटर कुणाल 37 वर खेळतोय. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू केले जात आहे. जगन शेळके इज द बॉलर. उजव्या फार बाहेर निघून गेले. आणखी एकदा इम्प्रोवाइज स्ट्रोक दाखवलेला आहे. बॉटम हँडचा प्रचंड चांगला ताकदीचा वापर केला. त्यानंतर शफल होत असताना लॉफ्ट केलं चेंडूला. लॉफ्टेड फ्लिक आपण पाहिला आणि हा षटकार. ही चर्चा होत असते. पाकिस्तानचे खेळाडू जे धावा बनवतात ते चांगल्या बॉलिंग अटॅकच्या विरोधात बनवत नाही, अशा पद्धतीने चर्चा निश्चितच तिकडे होत असते. आणि म्हणूनच या खेळीला अत्यंत फार मोठं महत्त्व आहे. कुणालच्या 12 चेंडूंमध्ये 43 धावा, अगदी 50च्या उंबरठ्यावर तो आलेला आहे. आणखी तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जगन उजव्या पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू आपण बघतो. फलंदाज थोडे शफल होत आहेत. फलंदाज शफल झाले की वाईड लाईन ती पुढची बनते. त्याचमुळे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि तीच हेरलेली आहे इथे गोलंदाज जगनने. त्याच पद्धतीने फलंदाजाला ते फॉलो करत आहेत. 51 रन्स ऑन द बोर्ड, 51 धावा धावपलकावर. टप्प्याचा चेंडू यावेळेस जेल दरम्यान तिकडे टिपता आला नाही, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने 2 धावा आपल्या संघासाठी निश्चितच सेव्ह केलेल्या आहेत. या षटकाचा विचार केला तर या षटकाची सुरुवात षटकाराने जरूर झाली होती, परंतु छोटेखानी कमबॅक इथे करून दिलेला आहे जगन शेळके या गोलंदाजाने. 53 वर गेलेला डाव आतापर्यंत आपण बघतो. धावपलकाचा वारू स्वच्छंदपणे सुटलेला आहे. आणखी एक षटक येणं शेष आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर जगन तयार होत आहेत. कुणालसाठी समोर ठेवलेला चेंडू, इथे कुणाल बाद होऊ शकतात. झेल टिपलेला आहे आणि अत्यंत मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होत असलेला आपण बघतो, ज्याने व्यक्तिगतरित्या 45 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. 14 चेंडूंमध्ये 45 बनवल्या आणि दहीगाव सारख्या अत्यंत चांगल्या बॉलिंग युनिटला बॅकफुटला ढकललं असा खेळाडू कुणाल यावेळेस बाद होतोय 45 वर. शेवटचा चेंडू या षटकातील नवीन फलंदाज संदीप क्रमांक 3 वर. हा सुद्धा भेदक फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या त्याची भेदकता इथे दाखवण्याचा त्याने प्रयत्न जरूर केला, परंतु यावेळी क्षेत्ररक्षकाला अर्थात राजकुमारला निवडलेलं आहे आणि त्याचमुळे लागोपाठचे 2 चेंडू लागोपाठचे 2 झटके मिळाले. 3 षटकं संपतायत आणि 18.71च्या धावगतीने सरासरीने धावपलकर धावा जोडलेले 53. हे षटक चांगलं राहिलं दहीगाव संघाच्या वतीने जे हाताळलं जगनने. त्याने 8 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलेले आहे. 3 षटकांती 53 धावा धावपलकर, 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना बराट पडा.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशनचा इथे वापर केला जात आहे। क्षेत्ररक्षणाची रचना पूर्ववत करत असताना संघ कर्णधाराला आपण बघत आहात आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल झालेले। त्या अगोदरच्या सामन्यामध्ये सागरने चांगली फलंदाजी केली होती बराडपाड्याच्या वतीने आणि ते सामनावीर राहिले होते। त्याचमुळे आता या फलंदाजाकडूनही चांगल्या फलंदाजीची अपेक्षा बराडपाडा डगआउटला निश्चितच आहे। रोशनच्या वतीने हे षटक शेवटचं हाताळलं जाईल। या अगोदरच्या षटकामध्ये छोटेखानी कमबॅक जगन शेळकेने जरूर करून दिलेला आहे। अधिकचा वेळ खर्च करू नये दहीगाव, लगेच षटकाला सुरुवात करूया। रोशन वळतील, स्ट्रायकिंगला बॅटर अर्जुन। धावपलकोर 53 धावा, शेवटचं षटक यानंतर फेकलं जाईल। पुढ्यात ठेवलेला चेंडू, समोर ठेवलेला चेंडू, एष्ट्यांच्या मागे एष्टी रक्षक अगदी जवळ आहेत, एष्ट्यांच्या लगत आहेत। त्याचमुळे फलंदाजाच्या फुटवर्कवर त्याचा बराच परिणाम होत असतो। त्याचबरोबर आपण बघितलं की फलंदाजाची मानसिकता बदलत असते। गोलंदाज तयार, समोर ठेवलेला चेंडू फुलटॉस, बॉटम हँडची प्रचंड चांगली ताकद वापरलेली आहे। बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला आणि फेकून दिलेला आहे लॉंग ऑनच्या डोक्यावरून। आणखी एक मोठा फटका, षटकार। ते वर्णन वेगळं आहे। इथे याची देही, याची डोळा, आपली पारण्यांची, आपल्या डोळ्यांची पारणं फेडणारी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते। चांगली करमणूक प्रेक्षक वर्गाची केली गेलेली आहे फलंदाजांच्या वतीने। 59 धावा धावपलकावर। कमी गतीने हाताळलेला चेंडू आणखी एकदा त्याच दिशेने, सचिन पुढे सरसावले, जेल टिपला, एक तेरी तो एक मेरी। यावेळेस अर्जुन या फलंदाजाला बाद होत असताना आपण बघत आहोत। 13 धावांचं क्वायटल कॉन्ट्रीब्युशन आणि 3रा धावा बराडपाडाला अर्जुन बाद। षटकामध्ये तब्बल 28 धावा खर्च झाल्या होत्या। दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये निश्चितच 17 धावा खर्च झालेल्या आपण पाहिल्या। तिसऱ्या षटकात जगनने 8 दिल्या आणि चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 6 धावा दिल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे डॅमेज थोडंफार कंट्रोल करण्यामध्ये यश मिळालेले आहे गोलंदाजांना। 3 चेंडूचा खेळ शेष राहतो। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश। उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, अत्यंत चांगलं एष्टी रक्षण जगन शेळकेचं। निलेश आल्या पावली परतत आहेत। आणखी एक धक्का बराडपाडाला। जीवन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेले आपण बघू शकू। पाहायचं, या अगोदर फलंदाज बाद झाली होती, एष्टी चित केलं गेलं होतं। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 96 चौकार आणि 73 षटकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। या सामन्याचा जर विचार केला तर या सामन्यामध्ये आतापर्यंत मला असं वाटतं 6 षटकार लगावले गेलेले आहेत फलंदाजांच्या वतीने। कुणाल बाद होण्यापूर्वी 25 धावा त्याने धावपलकोर जोडल्या। या स्पर्धेतील व्यक्तिगत अर्धशतक साकारण्याची त्याच्याकडे संधी होती। लेटकटचा फटका, क्षेत्ररक्षक दूर राहिलेले आहेत। कल्पेशकडे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू जात असलेला आपण बघतो। या अगोदरही कल्पेशला या पद्धतीने झेल घेण्याची संधी तिकडे मिळाली होती। एकदा इकडे मिळते, आणखी एक फलंदाज धावबाद। चेंडू यानंतर फेकला जाईल। 60 धावांवर गेलेला डाव आपण बघू शकतो। पाहायचं यावेळेस गोलंदाज कशा पद्धतीने चेंडू हाताळतील। नवीन फलंदाज साहिल आहेत। साहिलने आल्या आल्या स्लॉक स्वीपचा फटका दाखवलेला आहे।
आणि इथेही चेंडूने सीमारेषा हवाई मार्गे गाठलेली आहे। या सत्राची सुरुवात षटकाराने झाली होती आणि या सत्राचा शेवट सुद्धा षटकाराने होत असलेला आपण पाहिलेला आहे आणि त्याचमुळे निर्धारित 4 षटकांमध्ये गोलंदाजांना नामोहरम करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजांची पाहिली। कुणालच्या व्यक्तिगत 45 धावा, त्याचबरोबर इतर फलंदाज अर्जुनचे 2 षटकार, त्याचबरोबर सरतेशेवटी साहिलचा 1 षटकार, या सगळ्याची सरमिसळ करत असताना एकूण धावा 66 धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत मराठवाडा संघाच्या वतीने आणि 67 धावांचा सह्याद्री इकडे सर करावा लागेल सामना जिंकून बक्षीसपात्र फेरीमध्ये। खरं तर आता पोहोचलेले आहेत बक्षीसपात्र फेरी जिंकण्यासाठी श्री गणेश दहेगावला। MS इलेव्हन चापेवाडी संघ आपण रिपोर्टिंग करायचे, आपण आलेले आहात, आम्हाला दिसता तुम्ही, परंतु लवकरात लवकर आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला तुम्हाला सगळ्यांना जमायचं आहे। MS चापेवाडी। जाऊया दुसऱ्या सत्राकडे। पहिल्या सत्रामध्ये आपण युद्धजन्य परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये नुसत्या तोफा, तोफेचे गोळे, मोठमोठे फटके सगळे ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत। दुसऱ्या सत्रामध्ये टीट फॉर टॅट त्याच पद्धतीने उत्तर देण्यामध्ये यशस्वी ठरतील का दहेगावकर हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। त्यांच्याकडे क्षमता आहे, क्षमताने योग्य रीतीने वापरावं लागेल। दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार झालेले आहेत माझे साथी समालोचक दीपक बिराडे सर। धन्यवाद सुनीलजी शेळके सर। दरम्यानच्या कालावधीत व्यासपीठावरती उपस्थित AK कलेक्शनचे सर्व प्रोप्रायटर अमोलजी कोकाटे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत। आयोजन समितीच्या वतीनं रमेशजी धस सर यांना विनंती, आपला शुभ असते आपण अमोलजी कोकाटे यांना सन्मानित करायचं। ज्यांच्या वतीनं श्री गणेश पादिरवाडी क्रिकेट संघासाठी जे आकर्षक टी-शर्ट होते त्यासाठी सौजन्य आमच्या आयोजन समितीला लाभलं होतं। स्वतः चांगले क्रिकेटर आहेत, त्याचबरोबर सुप्रसिद्ध व्यावसायिक देखील आहेत आणि त्या गोडगुणी व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतो। सर रमेशजी दस सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत। मायाची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उपदार शाल, त्यासोबत मैत्रीचा आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ। पुष्प म्हणजे प्रसन्नता, ती प्रसन्नता चिरकाल आपल्या आयुष्यात अशीच बहरत राहो आज मानस या ठिकाणी व्यक्त करूयात। श्री गणेश दहेगाव आणि त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा असा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे। वेलकम CB फोटोग्राफीचे सर्व चेतनजी बिराडे उपस्थित झालेले आहेत। चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं त्यांचं देखील स्वागत आहे। मुख्य व्यासपीठावरती सध्या सन्मान संपन्न होतोय। ऑन स्क्रीन आपण बघत आहोत अमोलजी कोकोटे यांचा, रमेश दस्तर यांच्या शुभ हस्ते। मी मान्यवरांना विनंती करेल आपण पुरेशा हातानस्त व्हायचं। या स्पर्धेची, या मंचाची शोभा पण वाढते। स्वागत आहे सर्वांचं चिंतन स्मृती चषकाचं हे दमदार 29वा पर्व। क्वार्टर फायनल नंबर 2 आपल्या समोर 67 धावेचं टार्गेट, 16.75 धावेचे धावगती या निर्णायक डावामध्ये चेस करायचे श्री गणेश दहेगावला। पहिला बॉल स्टेप आउट झाले, ओव्हर द कव्हर्स खेळत आहेत, मेरिटवरती आउटफील्ड फास्ट, फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत, प्रयत्न त्याचा चांगला होता। व्हेरी गुड कमिटमेंट फ्रॉम साहिल। जोपर्यंत डीप मधून बॅकअप केलं जाईल तोपर्यंत पहिल्या चेंडूवरती यशस्वीरित्या आपण बघत आहोत कंप्लीट झालेले आहेत त्या धावा 3 धावेसोबत डाव सुरू झाला श्री गणेश दहेगावचा। निर्णायक सायंकाळचं हे सत्र, थोडंसं दमट वातावरण, अशा परिस्थितीत 67 धावेचं मोठं टार्गेट चेस तुम्हाला करायचंय। सो निर्णायक पॉवर प्लेचं पहिलं षटक इम्पॉर्टंट असेल, महत्त्वपूर्ण असेल। अर्जुनला आपण बघत होतो गोलंदाजीसाठी ज्यानं पहिल्या डावात विथ द बॅट 14 धावेचं योगदान दिलं होतं। कुणालच्या 45 धावा आणि ही खेळी कायम संस्मरणात राहणारी आहे। फुलर लेन ड्राइव्ह केला समोर, ऑन साइडला अलॉंग टू द कार्पेट, बॅकअप कुणालचा आलेला मिळेल ती फक्त एक सिंगल धाव। थ्रो थोडा वाईड आलेला आहे, मात्र सिंगलपेक्षा जास्त काही नसेल। सिंगलच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोचले पुढे ते बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश दहेगावची विदाउट लॉस 4 ऑन बोर्ड, 4 धावा धावफलकावरती।
सचिन आणि त्यांच्या समेत कल्पेश ही सलामीची जोडी सध्या मैदानावरती. गोलंदाजीसाठी पाहिले तर अर्जुन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. टर्न अँड टेक्निकली डिस्पॅच मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सामन्यातील पहिला धडाका, पहिला दमदार फटका, षटकार. क्षमता आहे, आक्रमकता आहे. सचिनकडे खास करून गोलंदाजीमध्ये पहिल्या डावामध्ये अपयश आलं होतं, मात्र या मॅच मध्ये धुवून काढण्याची नामी संधी त्याला निर्माण झाली आहे. आणि पाहिजे कशा पद्धतीनं टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर ठोसास ठोसा त्याच्या पद्धतीनं दिला जाईल. 6 धावासंख्या आपण बघत आहोत 10 या आकड्यावर. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, फोर्स केला समोर, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा तडाखा, बिग हिट, सिक्सर. दहेगाव क्रिकेट संघाची 16 ऑन बोर्ड, 16 धावा फलकावरती खडे खडे खेळतायत सचिन देशमुख आणि त्यांच्या बॅटमधून दमदार सुरुवात या डावाची झाली आहे श्री गणेश दहेगाव क्रिकेट संघाकरता. फुलटॉस वरती फुल टॉल वसूल केलाय, बॉल पाठवला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लागोपाठचा तिसरा नेत्रदीपक, नयनरम्य फटका, नाविन्यपूर्ण फटका, षटकार. संख्या 6च्या मदतीने सध्या फ्लाय झाली आहे, बहरली आहे, फुलली आहे. ती बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश दहेगावची विदाउट लॉस 22 ऑन बोर्ड. स्ट्रेट बॅटन लॉफ्ट केल्या समोर मिस्टॅमिंग, झेलची संधी, मिड ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल, साहिल ज्यानं हवेमध्ये सूर लगावला होता परंतु झेल संपादित करू शकला नाही. त्या मोबदल्यात मिळणाऱ्या निर्णायक 2 धावा, 2च्या सोबतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता 67चा पाठलाग करायचा आहे, हम भी किसी से कम नाही दाखवून दिले श्री गणेश दहेगाव आणि त्यांनी बनवल्या 24, प्रत्युत्तरात 24. प्रेक्षक राजाला हवी तशी मॅच सध्या मैदानावरती रंगते, मात्र स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्या, कारण यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठार प्री क्वालिफायर मध्ये इन ऍक्शन असतील. हवेमध्ये सूर लगावून झेल पकडण्याचा प्रयत्न सुरू होता साहिलचा, मात्र तो फसला. पहिल्या षटकात 24 बनवला गेला. 67चा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात या मॅच मध्ये, 18 चेंडू 3 षटकं आणि या मॅच मध्ये अजूनही विजयासाठी 14.33च्या धावगतीने रन्स हवेत 43, त्या ठिकाणी 43. स्पीडअप करणं गरजेचं राहील. बरडपाडा 11 बरडपाडा. गोलंदाजीसाठी पाहिलं तर अर्जुन पहिल्या षटकामध्ये मागणे राहिले, 22 धावा त्यांच्या 5 चेंडूवरती आल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती कॅच ड्रॉप, त्या देखील 2 धावा. सो पहिल्या षटकात टोटली 24 धावा आपण पाहिल्या, 5 चेंडू 23चं योगदान, 3 षटकार. त्याचबरोबर एक डबल, एक ट्रिपल देत असताना सलामीवीर सचिन देशमुख आणि त्याच्यासोबत एका चेंडूत एका धाब्याचं योगदान देताना आपण बघत आहोत सलामीवीर कल्पेशला. 14.33चा रिक्वायर्ड रन रेट. मॅच मध्ये अजूनही आवश्यकता 43 धाब्याची, 18 बॉलचा खेळ बाकी असताना स्पीडअप गरजेचं राहील. बरडपाडा 11 बरडपाडा. कुणाल निर्णायक दुसरं षटक घेऊन पहिला बॉल सुलवाट लो फुलटॉस न आणि लो फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय. आक्रमक सुरुवात, तू तुफा तो मैं आग का दरिया, बॉल पाठवलाय कल्पेशनं बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. वरती रंगतीये, औचित्य एकच, चेतन स्मृती चषकाचं हे दैदिप्यमान दिमागदार 29वा पर्व, ज्यावरती तुम्हा सर्वांना आहे भरपूर सारा गर्व. बॅटच्यातली कडा विकेट किपरला फसून बॉल मागे फाईन लेगला देखील हुलकावणी दिली, त्यानंतर बॉल पोचला लॉंग स्टॉप रिजनला. तोपर्यंत येत आहेत या बॉलवरती एकंदरीत नशिबाच्या माध्यमातून निर्णायक डावाला कलाटणी देणाऱ्या महत्वपूर्ण, लाभदायक, उपयुक्त, फायदेशीर 4 धावा. थँक्यू डीजे. असं वासे देखील फिरतात, जणू काही तसाच प्रकार या मॅचच्या बाबतीत सध्या सुरू आहे. तो टीम
बरडपाडा 11 बरडपाडा क्रिकेट संघाच्या पहिल्या डावात 66 उभारल्या जरूर, मात्र संरक्षण करत असताना आतापर्यंत अवघ्या 8 चेंडूत त्या ठिकाणी 34 धाब्याची लयलूट करण्यात आलेली आहे. ही देखील जमेची बाब. दोन्ही बॅटर्सनं जबरदस्त सुरुवात केलेली आहे. रनचेस सुरू आहे की हायलाइट सुरू आहे हा प्रश्न आता उपस्थित झाला. हाफ ट्रॅकर आडवा बॅट ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका. पूल अँड पॉवरफुल, ब्युटिफुल, इजफुल, डिलाइटफुल ऑल द वे फॉर सिक्सर. षटकाराच्या साईडनं धावसंख्या पोहोचली होती 40 या आकड्यावरती. मॅचची पूर्णपणे हवा आता काढली आहे श्री गणेश दहिगावनं. 5 चेंडूत 23चं योगदान सचिनचं, 4 चेंडूत 17चं योगदान कल्पेशचं. पहिल्या विकेटसाठी नॉट आउट पार्टनरशिप 40 धाब्याची जी अवघ्या 9 चेंडूत बिल्डअप झाली आहे. बॉलवरती बाउन्स पाहायला मिळाला नाही जो अपेक्षित होता. साखरेवरती कल्पेशला बऱ्याच कालावधीनंतर या डावाचा हा निर्णायक 10वा चेंडू जो निर्धाव आलेला आपण बघत आहोत. धावसंख्या सध्या स्थिर 40 धावा दाफलकवरती. मॅच मध्ये समीकरण 14 चेंडू 27चं. कमी गतीने टाकलेला हा देखील बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. 3 बॉलमध्ये 16 रन खर्च केल्यानंतर कॉन्फिडेंटली कमबॅक आपण बघत आहोत. गोलंदाज कुणाल कडून करण्यात आलेला आहे. धावसंख्या 40, 14 ऑन बोर्ड. समीकरण या मॅच मध्ये जुनी बाकी 13 चेंडू आवश्यकता 27ची. स्पीडअप गरजेचं राहील. लक्ष सुद्धा बॅटिंग करणारा संघ त्याचबरोबर बॉलिंग करणारा संघ. 13-27चं इक्वेशन. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. कमबॅक वापसी केलेली आहे त्या ठिकाणी गोलंदाज कुणालनं. जिनियन ऑलराऊंडर आहे. पहिल्या डावामध्ये 45 धावा 15 चेंडूंमध्ये त्यानं विथ बॅट बनवल्या होत्या. फुलर लेंथ कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करतात क्षेत्ररक्षक थोडेसे डीप मध्ये दूर उभे आहेत. एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल आणि तो यशस्वीरित्या कंप्लीट देखील करण्यात आला. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. षटक संपलं. दुसऱ्या 2 ओव्हर जनती टीमची टोटल विदाउट लॉस 42. 42 धावा स्कोरबोर्ड वरती. 12 चेंडू आणि 12.50चा रिक्वायर्ड रन रेट. अजूनही रन सभेत त्या ठिकाणी क्वार्टर फायनल नंबर 2 मध्ये विजयासाठी श्री गणेश दहिगावला 25-25. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत सध्याच्या घडीला अस्ताकडे चाललेली सूर्य देवता. मात्र अजूनही मैदानामध्ये प्रकाश आपल्याला भरपूर प्रमाणात देतो. त्याच काळात अजून एक मॅच आहे आणि वेळेच्या बदलीत आपलं सहकार्य हवंय. लक्ष सुद्धा सनी गोलंदाजीसाठी 12 चेंडू 25ची आवश्यकता. पाठलाग करत होती 67चा पहिल्या षटकात 24 आल्या. कुणालच्या गेस दुसऱ्या षटकात आल्या 18. कॉन्ट्रीब्युशन दोन्ही फलंदाजाचं जबरदस्त या निर्णायक डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली रनचेस करत असताना फलंदाजी आता बहरली आहे ते श्री गणेश दहिगावची. स्पीडअप करा दीपक, संदीप अँड ऑल टीम. जास्त वेळ तुम्ही घेत्या लक्ष सुद्धा कारण यानंतरही अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. बारा चेंडू 25 हे समीकरण. बॉलर तयार सनी. बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकर इनला सचिन. पहिला बॉल राऊंड ऑफ ऍक्शन. चांगला आउट स्विंगर. अगदी पुढ्यात पडला बॉल तर नंतर थोडासा बाउन्स झाला. टर्न देखील चांगला पाहायला मिळाला. राऊंड ऑफ ऍक्शन त्याच कारणास्तव राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना नॅचरल स्विंग तुम्हाला मिळत असते. तेच चित्र या बॉलवरती पाहायला मिळालं. जो नैसर्गिक कोन बनत असतो त्याचा फायदा अनेक विविध वेळेला गोलंदाजाला होतो. हा फुल टॉस वेस्ट ऑफ बाईट बीमर आणि बीमर वरती स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स रोप येतोय तो चौकार. बीमर +4 या येतात निर्णायक 5 धावा. इट्स अ फायफर. हा पंजा. डावाला कर्नाटली इथनं दिली गेली आहे आणि या 4 धाब्यानं धावसंख्या पोहोचली पुढे. ते बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश दहिगावची आतापर्यंत 47-47 या आकड्यावर. 11 चेंडू 20 धावा. समीकरण स्पीडअप गरजेचं राहील. बॉलिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला एसीडीज विथ हेल्प ऑफ आवर टेक्निकल कमिटी. आता चेक केलं जाईल एक्झॅक्टली बॉलची हाईट काय होती, हाईट फॅक्टर काय होता.
क्लिअर बिमर नो +4. ॲडिशनल 5 धावा, धावसंख्या 47. 11 चेंडू आता 20 ची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फ्रीट, उघडा डोले पानीट, बॉल फ्रीट. संधी पुन्हा एकदा बनली आहे. ती बॅटर सचिनला पाहायचं त्या संधीचं सोनं केलं जाईल का? हायलाइट जणू काही मैदानावरती सुरू आहे. रनचेस करत असताना श्री गणेश दहिगाव कडून. 11 चेंडू 20. फ्रीटचा बॉल, त्यावरती लाईन इथे चांगली आहे की खराब आहे ते पाहिलं जाईल. आशालभूत नजरेनं पंचांकडे फलंदाजांनी पाहिलं तर ते शेवटी पंच हरेश कराळे सर यांचा सिग्नल आला. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. स्कोर 48 या आकड्यावर. 11 चेंडू 19 समीकरण. फ्रीट आल्सो कंटिन्यू. दबाव पूर्णपणे गोलंदाज सनी वर्दी. फ्रीट बॉल लॉफ्ट केला समोर. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा. जरी झाला असेल उशीर, मात्र कार्यक्रम करणार मी पद्धतशीर. मैदानामध्ये यलगार आणि ह्या संघर्षाचा संघर्षमय षटकार सचिन देशमुखच्या बॅटमधून. 6 धावा. पहिल्या विकेटसाठी अनबीटन, नॉट आउट नाबाद 54. 54 धाब्याची भागीदारी सध्या बिल्डअप केली आहे ती फलंदाज सचिन आणि त्याच्यासोबत फलंदाज कल्पेशने. 54 धावा दाखल करते. 10 चेंडू 13 धावा. समीकरण सामना जणू काही उद्ध्वस्त करून टाकलाय. या दोन्ही फलंदाजांनी आपल्या आक्रमक, आत्मविश्वासू आणि विस्फोटक फलंदाजीनं. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर येत असताना पूलचा आणखीन एक पॉवरफुल फटका. पूल अँड पॉवरफुल. क्लीन अँड क्लिअर इट ओव्हर द हेड ऑफ मिड विकेट. वन मोर बिग हिट. सिक्सर. प्रचंड ताकद आहे फोरआर्म्स मध्ये सचिनच्या. पहिल्या डावात जरी 28 खर्च केले असल्या तरी त्या वसूल करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि दुसऱ्या डावामध्ये ती क्षमता त्यानं सिद्ध केलेली आहे. जब देना जानता हूं तब लेना भी जानता हूं. आणि अगदी ठोसास ठोसा जशास तशी फलंदाजी निर्णायक रनचेस करत असताना सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. लाईन इथे खराब आहे. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव. धावसंख्या एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीने पोहोचली ती 61 या धाब्यावरती. स्टील 1 बिग हिट अवे फ्रॉम विक्ट्री. फक्त एका मोठ्या स्ट्रोकची आता गरज आहे विजयासाठी श्री गणेश दहिगावला. 3 षटकात रनचेस केलं जाईल का? स्टेप आउट झाले. मिस टाइम फटका. झेलची संधी बनली आहे. जवळपास क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाहीये. फिल्डर पोहोचले थोडा लेट पण थेट. आता सुटकेचा मोकळा श्वास सोडलाय तो फिल्डिंग करणाऱ्या टीम बरडपाडा 11 बरडपाडून आणि 61 धाब्याची भागीदारी आता ब्रेक केली आहे. सचिन माघारी परत आहेत. पहिला धक्का. तो 6 धावा आहे समीकरण. सामन्याची सुरुवात जबरदस्त केली होती. रनचेस करत असताना महत्वाचा रोल अदा करत असताना सचिन माघारी परतलेत. मात्र ते सामना फिनिश करू शकले नाही. त्यांचे बंधुराज कमलाकर आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत, ज्यांची उपस्थिती 2 मॅचेस मध्ये नव्हती. मात्र तिसऱ्या सामन्यात निर्णायक तिसऱ्या मॅच मध्ये ते उपलब्ध झालेले आहेत. 8 चेंडू 6 धावा. ऑन साइडला बेगिट करण्याचा प्रयत्न तो फसला. निधाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती. छोटेकरांनी कमबॅक वापसी करण्याचा प्रयत्न सनीकडून सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये त्याला यश देखील येताना पाहायला मिळते. 7 बॉल आता 6 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 7 बॉल 6 ची आवश्यकता. धावसंख्या 61 61. लॉस ऑफ 1 विकेट. पाहायचं विनिंग हिट येईल का? आणखीन एक फुलर लेन स्विंग अँड मिस. ब्युटिफुल डिलिव्हरी. मागच्या 3 चेंडूवरती प्रत्युत्तर चांगलं दिले गोलंदाज सनीनं आणि मॅच आता अंतिम षटकात. 6 चेंडू आवश्यकता 6 धाब्याची. 6 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 6. 6 बॉल 6 ची आवश्यकता. ज्या पद्धतीनं सध्या विमान मार्गक्रमित होते त्याच पद्धतीनं एअर स्ट्राईक आपण पाहिली रनचेस करत असताना सचिनची, ज्याच्या बॅटमधून एकंदरीत निर्णायक द्वितीय डावामध्ये 5 षटकार आपण पाहिले. दहा बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 39 39चं योगदान त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. पहा कॅमेऱ्यावर आपल्या टीन क्रिकेट ऑफिशियल
वाहिनीच्या कॅमेरामॅनचं. क्वालिटी विथ द क्लॅरिटी टेलिकास्ट. 6 चेंडू 6ची आवश्यकता. संध्याकाळचं हे निर्णायक सत्र, उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत हा सामना जसं संपेल तसं पोहोचूच. उद्या देखील ग्रुप सी मधील 8 संघ आणि ग्रुप ई मधील देखील 2 संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू 6. गोलंदाजीसाठी शंकर. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक, वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या एक्स्ट्रा 1 रनच्या मदतीने पोहोचली पुढे. ती सध्याच्या घडीला 62, 62. सकाळचा पहिला सामना 6 चेंडू 8 असताना शंकरनंच डिफेंड केल्या होत्या, हे देखील विसरून चालणार नाही. पाहायचे अंतिम आता या निर्णायक षटकात पहिली धाव एक्स्ट्रा खर्च केल्यानंतर त्याची काय स्पेशल स्ट्रॅटेजी असेल. 6 चेंडू 5 धावा. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश झालाय आणि 67 धावेचा पाठलाग अवघ्या 19 चेंडू मध्ये केलाय तो श्री गणेश दहेगाव. वेल प्ले बॉयज, मनपूर्वक अभिनंदन श्री गणेश दहेगाव. आणि टफ फॅन हार्डलक आपण देऊयात बरडपाडा 11 बरडपाडा क्रिकेट संघाला. व्हॉट अ मॅच. टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा दोन्ही संघाचे संघ कर्णधार श्री गणेश दहेगाव आणि त्यांच्या विरोधात MS 11 जळगावचा क्रिकेट संघ चापेवाडी पठार. असा क्वालिफायरचा पहिला सामना आपण यानंतर कव्हर करणार आहोत. ग्रुप ए वर्सेस ग्रुप ए क्वालिफायर अशी ही मॅच यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. सामनावीराच्या पुरस्काराची घोषणा आपण करूयात. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती. पहिल्या डावात 15 चेंडू 45 बनवल्या. कुणाल मात्र प्रत्युत्तर